भारत विश्वविजेता ठरलेला आहे। महिला विश्वचषकावर भारतानं नाव कोरलंय। भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास रचलाय। भारतीय महिला संघाचा 52 धावांनी दणदणीत विजय झालाय। टीम इंडियानं महिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे। दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून हा इतिहास रचलेला आहे। शफाली आणि दीप्तीचं दमदार अर्धशतक या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला आधी फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं। प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या स्मृती मानधनानं 45 तर शफाली वर्मानं 87 धावांची खेळी केली। सेमीफायनल सामन्यातील हिरो जेमिमा रॉड्रिग्स या सामन्यात 24 धावांवर माघारी परतली, तर हरमनप्रीत कौरनं 20, दीप्ती शर्मानं 58, अमनजोत कौरनं 12, दिशा घोषनं 34 आणि राधा यादवनं 34 धावांची खेळी केली। कहने के लिए शब्द नहीं है, स्पीचलेस एकदम। खुशी से वर्ड्स नहीं निकल रहे क्या बोले, बट इंडिया जीत गया, बहुत बड़ी बात है हमारे लिए, खुशी की बात है। महिलाओं के लिए तो बहुत बड़ी बात है। बहुत सारे महिलाओं को इंक्रेज मिला है और बहुत लोगों को इच्छी जाग उठी है कि हर महिला कम नहीं है, जेंट्स से कम नहीं है, बॉयज से कोई महिला कम नहीं है, इक्वल है। कुछ समझ में नहीं आ रहा क्या बोलूं, खुशी हो रही है बस। I am so overwhelmed and I enjoyed so much with all the youth there in the stadium. It's an amazing experience. First match I have seen live in a stadium on such a big platform. I'm so happy. So finally India जीत गई है and हमने सबको दिखा दिया कि हम लोग के जो boys है वो टफ नहीं, हम लोग की वुमेन्स भी उतनी ही टफ है। So a big congratulations to all the Indians and especially the team. 100 will be a good score, but अभी हो गया है and we have won, so great news. बहुत दिल से खुश हूँ, बहुत मजा आया। आप देख ही रहे हो सेलिब्रेशन अभी तो स्टार्ट हुआ है, आज पूरी रात सेलिब्रेट करेंगे इस वुमेन्स को। दिल से चक दे इंडिया। महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर हा अशा प्रकारे जल्लोष देशभर साजरा करण्यात आला। क्रिकेट चाहते आणि त्यांचा हा जल्लोष, अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। हातामध्ये तिरंगा आहे, मनामध्ये अभिमान आहे, ऊर भरून आलेला आहे आणि अशी सगळी दृश्य, चेहऱ्यावर आनंद आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष हा देशभरामध्ये। काल रात्री ज्यावेळी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली, विश्वविजेती ठरली, त्यावेळी हा असा जल्लोष करण्यात आला। फटाकेही फोडण्यात आले, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हा आनंद व्यक्त केलेला आहे। कुठे ढोल ताशांच्या तालावर तरुण थिरकले, तर कुठे हातामध्ये तिरंगा घेऊन जल्लोष करण्यात आला, कुठे फटाके फोडण्यात आले। मात्र या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मात्र दिसतोय। तो आनंद आहे भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन विश्वविजेता ठरल्याचा, कारण भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकलेला आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा फायनल सामना सुद्धा भारतानं जिंकला आणि महिलांची टीम, भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता ठरला। पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघाने
वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आता ही एका घरातली दृश्य आहेत, मात्र ही अशीच दृश्य अशीच परिस्थिती देशातल्या सर्व घरांमध्ये होती। अगदी चिमुकल्यांना घेऊन सुद्धा लोक या जल्लोषामध्ये सामील झाले, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। तरुणाईचा आनंद आहे जो आपण पाहतोय। तरुणाई खरं तर थिरकताना सुद्धा आपल्याला दिसते। अनेकांनी भारतीय टीमची जर्सी सुद्धा घातलेली आहे, हातामध्ये तिरंगा सुद्धा दिसतोय आणि हा तिरंगा फडकावत सर्वजण आपापला आनंद व्यक्त करतायत। अशी ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ही दृश्य देशातल्या सर्वच शहरांमधली, सर्वच ठिकाणची, सर्वच राज्यांमध्ये ही अशीच परिस्थिती होती। काही ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले। अर्थात आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असते आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने आनंद व्यक्त केलेला आहे। ही काही दृश्य आपण पाहतोय। रात्री ज्यावेळी टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली, वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला, त्यावेळी अशा प्रकारे जल्लोष करण्यात आला।